कोल्हापुरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक एकत्रितपणे खासबाग मैदानापासून काढण्याची सुरुवात 1974 साली सुरू झाली. मात्र त्यावेळी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मर्यादित होती. शिवाय मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्याही मर्यादित होती. त्या काळात विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर होत होता. मात्र अलीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली असून गणेशोत्सवातील भव्यता वाढली आहे. अनेक मंडळांची विसर्जन मिरवणुकीतील स्ट्रक्चर खूप मोठी असतात. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पारंपरिक विसर्जन मार्गावर गर्दी होऊन अनेक अनुचित प्रकार घडतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीनं यावर्षीच्या गणेशोत्सवात पोलीस प्रशासनानं सार्वजनिक गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे. जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, गजानन यादव, सुशील भांदिगरे, प्रकाश आमते, विनोद डुणुंग, राजाभाऊ मालेकर, रामभाऊ कोळेकर, सदानंद सुर्वे, मिलिंद किर्लोस्कर, राजाराम कांबळे, सागर मांगले, बाबा वाघापूरकर यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.